नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरोमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व परीक्षा 2026ची मराठीची कृतीपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, जिला तुम्ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणता, तिची पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची. तर व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत या क्वेश्चन पेपरचं जर PDF पाहिजे असेल तर आपलं ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरनं, मास्टर वैभव हिरे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्व परीक्षेच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील चालू वर्षाच्या. तर आता 12वी पूर्व परीक्षा गुण आहेत 80-20 विषय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी, आणि 2026 वेळ आहे 3 तास, पूर्णपणे वाचू शकता. आता विभाग आहे गद्याच्यासाठी 20 गुण दिलेले आहेत आणि ज्यामध्ये म्हटलेलं आहे खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता उतारा वाचायचा आहे, त्यावरती काही कृती करायच्या. तर बघा, हा उतारा आहे भारतीय आणि अमेरिकन जीवनशैली पत्कारण्याचे कारण नाही. इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुचाकी सहज परपटका मारून. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर आपण जाऊया पुढील पॅसेजवरती. म्हणजे पॅसेजचा हा एक टप्पा आहे आणि त्यानंतर 2 पार्टमध्ये या पॅसेजला डिवाईड केलेलं आहे. बघा, अशा पद्धतीचा हा पॅसेज आहे. ओके, तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता आणि त्यावरती काय प्रश्न दिलेत ते बघूयात आता. तर प्रश्न पहिला विद्यार्थी मित्रांनो, कृती करा, ज्यामध्ये म्हटलेलं आहे गाड्यांनी सांधलेले शहर. तर कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो, ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे वाहनांना न दिसणारे रस्ते. वाहनांना न दिसणारे रस्ते कोणते आहेत ते लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, चौकटी पूर्ण करा. भारतीयांनी पत्करलेली जीवनशैली कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकन जीवनशैली हीच असेल ना. जेव्हा उतारा वाचणार तेव्हा तुम्हाला याची उत्तरे परिपूर्णपणे मिळून जाणार. त्यानंतर आहे वाहनांना अडचणी निर्माण करणारे. तर कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो, वाहनांना अडचणी निर्माण करणारे, ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये आहे सोमत अभिव्यक्ती. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. किंवा माणसे वाहनाच्या आहारी जातात या विधानाच्या बाबतीत तुमचे मत लिहा. तुमचं मत लिहायचं आहे या विधानाच्या बाबतीत. त्यानंतर आहे खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पैशाशिवाय जो आनंद राहू शकतो तो पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. अशा पद्धतीने जे काही असेल ते स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, त्यानंतर बघा, हा तोच पॅसेज आहे, फक्त सेकंड पेजवरती आल्यामुळे इथं थोडं प्रॉब्लेम आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि यावरती काय प्रश्न दिली आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत. तर बघा, प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आनंदाला पारखी होणारे कोण आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आनंद अनुभवण्याची निमित्ते काय आहेत ती निमित्ते लिहायची आहेत. त्यानंतर काम करण्याची पद्धत चौकटी पूर्ण करा. काम करण्याची पद्धत आणि अंतरीचा आनंद. तर अशा पद्धतीने आहे. जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो, बघूयात. सोमत अभिव्यक्तीचा प्रश्न दिलेला आहे. आता सोमत लेखन करायचं आहे. कोणत्याही कामात आनंद घेण्याच्या खूप युक्त्या असतात या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. किंवा विद्यार्थी मित्रांनो, ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. तुमचा अनुभव स्पष्ट करा. तेच काम करावे यावरती तुम्हाला तुमचा अनुभव स्पष्ट करायचा. ज्यामध्ये आपल्याला आनंद असेल तेच काम आपण करायला पाहिजे, यावरती तुम्हाला तुमचा मनन वगैरे चिंतन तुम्हाला यावरती लिहायचं आहे. त्यानंतर आहे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. विधान पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आहे हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधी प्रकाशपत उजेडाचा असतो. इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा बघू शकता, हा परिच्छेद दिलेला आहे. ओके, स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघूया यावरती काय प्रश्न दिले आहेत. पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सावली पडेल इतका लख्ख प्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, आगगाडीतून प्रवास करताना बधावे. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ते लिहायचं आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही उतारा वाचणार तुम्हाला याची उत्तरे मिळून जातील. जाऊया पुढे. आता आहे विद्यार्थी मित्रांनो, कारणे लिहा. डांबरी रस्ता चकाकतो याचं कारण लिहायचं आहे. त्यानंतर प्रकाशाचे गोल कवडसे खडी साखरेसारखे चमकतात. प्रकाशाचे गोल कवडसे खडी साखरेसारखे चमकतात. ओके, कारण लिहायचं आहे. त्यानंतर विभाग 2 पद्य. आता कविता असणारे, कवितेवरती काही प्रश्न दिले असणारे ती तुम्हाला सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बाई वाफ्यात कांदे लावते, बाई लावते. तर बघा, ही कविता दिली आहे. रोज मातीत ही कविता तुम्हाला दिली आहे, जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतेच आहे. ओके, ही वाली कविता दिलेली आहे आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न म्हटलेला आहे, खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. त्यानंतर आहे स्वतःचे जीवनच जणू कांद्यांच्या रोपाच्या रूपात लावते. त्यानंतर दुसरा आहे, खालील चौकटी पूर्ण करा. कवितेतील स्त्री करत असलेली कामे. कवितेतील स्त्री कोणती कामे करत आहेत ती 2 कामे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे ज्यामध्ये म्हटलेलं आहे, समत अभिव्यक्ती. तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे योगदान स्पष्ट करा. त्यानंतर यामध्ये आहे खालील ओळींचे अर्थ लिहा. खालील ओळींचे अर्थ लिहायचा आहे. उघड गगन कर घडीभर आसर आणि खुले कर वासर मनी घर. वाहू दे या तव किमयेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. त्यानंतर यामध्ये खालीलपैकी कोणतीही एक कृती करा. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आहे तुम्हाला काव्य सौंदर्य, ज्यामध्ये आहे माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा,
अशा पद्धतीने दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. काव्य सौंदर्य लिहायचं आहे. त्यानंतर वरील काव्य पंक्तींतील भावसौंदर्य स्पष्ट करा. या काव्य पंक्तींतील भावसौंदर्य देखील स्पष्ट करायचं आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो रसग्रहण, या काव्य सौंदर्य त्यासोबत भावसौंदर्य करायचं. किंवा हे नसेल करू शकत तर रसग्रहण करू शकता. विंचू चावला ही कविता दिली आहे. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला. तर ही जी काही तुम्हाला कविता दिलेली आहे आणि वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करायचे आहे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने. त्यानंतर विभाग 3 साहित्य प्रकार कथा दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. आता काही साहित्य प्रकारावरती तुम्हाला काही उतारा दिला आहे, तो उतारा वाचायचा आणि त्यावरती प्रश्नांची उत्तरे लिहायची. तर बघा कथाबीज इथून कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर दिलेला आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही आणि त्यावरती काही प्रश्न विचारली गेलेली आहेत. बघूया काय प्रश्न आहे. प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला, कथेचा महत्त्वपूर्ण घटक कोणता. त्यानंतर आहे कथा सकस कधी होते. तर तुम्हाला काय यायचं एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर जाऊया पुढे, ज्यामध्ये आहे कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कारण कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो, त्याची 2 कारणे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर कृतीतील खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवायच्या आहेत तुम्हाला, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध तुमच्या शब्दात लिहा. त्यानंतर दुसरा आहे गुरुजींनी मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजीबद्दल असलेले प्रेम शब्दात व्यक्त करा. त्यानंतर आहे चौथा, जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध घडी या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. त्यानंतर विभाग 4 उपयोजित मराठी दिलेला आहे, ज्यामध्ये प्रश्न 4 खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. मुलाखतीचे स्वरूप 2 मुद्दे देऊन स्पष्ट करा. माहितीपत्रकाची उपयुक्तता 2 मुद्दे देऊन स्पष्ट करा. वृत्तलेखनासाठी लागणाऱ्या 2 विषयाचे स्पष्टीकरण करा. चौथा आहे अहवाल लेखनाची आवश्यकता असते 2 मुद्दे लिहा. त्यानंतर प्रश्न 4 मध्ये दिला आहे खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. माहितीपत्रकाची रचना खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. बघा माहितीपत्रकाचे वेगळेपण, आकर्षक मांडणी, माहितीला प्राधान्य, कागदाची निवड. तर अशा पद्धतीने आहे. त्यानंतर अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा. तर या मुद्द्यांना अनुसरून अहवालाची वैशिष्ट्ये लिहायची. त्यानंतर आहे वृत्तलेखनांचा प्रकार खाली मुद्द्यांना धरून स्पष्ट करा. खालील मुद्द्यांना धरून स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर आहे मुलाखतीचा समारोप खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने प्रश्न आहेत, कोणती 2 सोडवा, यामध्ये कोणती 2 सोडवायची आहेत. तर अशा पद्धतीने इथे 4 आणि इथे 10, अशा पद्धतीने 14 मार्क तुम्हाला आहेत. त्यानंतर विभाग 5 आहे, शेवटचा विभाग व्याकरण व लेखन. यामध्ये कृती 5 मध्ये म्हटलेलं आहे सूचनेनुसार कृती करा. योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे. रमेश शाळेत जाणार नाही का. वरील वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा. वरील वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखायचे आहे. रमेश शाळेत गेला होता का. रमेश जाणार आहे का. रमेश शाळेत जाणार नाही का. रमेश शाळेतून येणार नाही का. तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, आय थिंक 1 नंबरचं फर्स्ट करेक्ट आहे. त्यानंतर आहे सूचनेनुसार कृती करा. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. वरील वाक्य उद्गार आरती करायचा विद्यार्थी मित्रांनो. बापरे, किती गडगडाट झाला काल रात्री ढगांचा. अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. दुसरा आहे योग्य पर्याय निवडा, ज्यामध्ये आहे उत्तम पुरुष या सामासिक शब्दातील समास ओळखायचा आहे. उत्तम पुरुष या शब्दातील समास तुम्हाला ओळखायचा आहे. सामासिक शब्दातील कोणता आहे ते ओळखायचं आहे. त्यानंतर आहे पावलोपावली या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा योग्य पर्याय निवडा. आईने गोडाचा शिरा केला. योग्य पर्याय निवडायचा विद्यार्थी मित्रांनो. कर्मणी आहे, भाव्यप्रयोग आहे, कर्तरी आहे किंवा यांपैकी नाही. त्यानंतर योग्य पर्याय निवडा. भाव्यप्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. भाव्यप्रयोग असलेले वाक्य तुम्हाला शोधून लिहायचे आहे. आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली. सर्वांनी अपंगांना मदत केली. सर्वजण अपंगांना मदत करतात. कोण अपंगांना मदत करते. तर भाव्यप्रयोग असलेले वाक्य शोधून लिहायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो योग्य पर्याय निवडा, ज्यामध्ये आहे न हे नयन पाकळ्या उमलल्या सर्व जाणतील. न हे वदन चंद्रमा शरीदीचा गमे केवळ. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आहे उपमान ओळखा. आता उपमान ओळखायचा आहे. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच. तर उपमान ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. या वाक्यातील उपमान ओळखा म्हटलेलं आहे. 5व्या यमध्ये म्हटलेलं आहे योग्य पर्याय निवडा, ज्यामध्ये आहे अंगावर काटा येणे. तर वरील वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहायचा आहे. भीती वाटणे, नवल वाटणे, कापरा फुटणे, थरथराट होणे. काय आहे ते योग्य त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर अंगावर काटा येणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. आता वाक्यात उपयोग करायचा आहे. कृती 5 मध्ये म्हटलेलं आहे खालील कोणत्याही एका विषयावरती 200 ते 250 शब्दांत निबंध लिहा. वृक्षावली, आम्हा सोयरे, माझा वर्गमित्र किंवा मैत्रीण, एका संगणकाचे मनोगत, वृत्तपत्रे बंद पडली तर, आमची आजी. तर यापैकी कोणते एका विषयावरती 200 ते 250 शब्दांत निबंध लिहायचा आणि तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो ही पेपर तुम्हाला पूर्वपरीक्षा 2026साठी त्याचसोबत बोर्ड परीक्षा 2026साठी देखील अगदी महत्त्वाचं आहे. सो तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुम्हा सर्वांना काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून दिलेत. सर्व पोएमचं ग्रामर वगैरे त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो त्याचं सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन म्हणजे ज्याला कवितेवरती आधारित कृती वगैरे तुम्ही म्हणतात सर्व
स्थूल वाचन, त्याचसोबत पाठ्यपुस्तकावरील आधारित उत्तरे आहे, कशा पद्धतीने सोडवायची याचं परिपूर्ण मार्गदर्शन आपल्या ॲपमध्ये बघायला मिळतं. तर ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरनं मास्टर वैभव हिरे. त्यामध्ये तुम्हाला याचं PDF मिळेल. PDF पेड आहे, यूट्यूबवरती तुम्ही फ्री बघू शकता आणि गाईड्स मिळतील तुम्हाला काही तुमच्या बोर्ड एक्झाम 2026च्या प्रिपरेशनसाठी. तत्पर तुम्हा सर्वांना बोर्ड परीक्षा 2026 त्यासोबत पूर्व परीक्षा 2026साठी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.